नमस्कार, मी संजना. लोकापेक्षा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजचे बातमीपत्र. 10वीची परीक्षा रद्दच. 12वी बाबत मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली. राज्य सरकारने 10वीच्या परीक्षांचा निर्णय घेतला. 10वीच्या परीक्षा रद्दच करण्यात आल्या आहेत. आता त्यानुसार मूल्यांकन करून त्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे 12वीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र यासाठी देशभरात एक धोरण असावं, भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यामध्ये नीटची इंजिनिअरिंगच्या परीक्षेचा समावेश आहे. इतर राज्यात जाऊन शिकण्याची वेळ येते, त्यासाठी केंद्र सरकारने देखील एक धोरण ठरवायला पाहिजे. ज्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि पुढील शैक्षणिक गोष्टीवर परिणाम करणार आहेत, त्याबद्दल पंतप्रधान मोदींनी देशासाठी धोरण ठरवावं अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 12वीच्या परीक्षा किंवा इतर परीक्षा ज्यांचे देशात पडसाद उमटणार असतील, त्यासाठी देशात एक शैक्षणिक धोरण असायला हवं. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. 10वीचा निर्णय आम्ही घेतला, 12वीचा पण आम्ही घेणार आहोत, पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. अन्यथा एका राज्यात परीक्षा होईल आणि एकात नाही. यात विद्यार्थ्यांचं भवितव्य काय, यात एक समानता असली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे. सेंट्रल विस्टा आवश्यक. दिल्ली हायकोर्टाने रद्द केली याचिका. नरेंद्र मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सेंट्रल विस्टाचे काम थांबवण्याच्या प्रयत्नांना झटका लागला आहे. दिल्ली हायकोर्टाने सोमवारी म्हटलं आहे की सेंट्रल विस्टा आवश्यक आहे. याचे काम सुरूच राहणार. हा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने रद्द केली आहे. ही जनहित याचिका नसून प्रवृत्त होऊन करण्यात आलेली याचिका असल्याचं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे. याआधी सुप्रीम कोर्टानं प्रकल्प स्थगित करण्याची मागणी फेटाळली होती. अन्या मल्होत्रा आणि सोहेल हाशमी यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टाने 17 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. याचिकेमध्ये कोरोना संकटात हा प्रकल्प महत्त्वाचा नसून त्याचं काम रोखलं जाऊ शकतं असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र दिल्ली हायकोर्टाने प्रकल्पाचं काम रोखण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरच मजूर राहत आहेत, त्यामुळे काम थांबवता येणार नाही. कोर्टाने हे काम थांबवण्यासाठी दाखल केलेली याचिका रद्द करत याचिकाकर्त्यावर 1 लाख रुपयांचा दंड लावला आहे. केंद्राने अजित पवार यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी. केंद्रीय वित्त मंत्रालयाने जीएसटी परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरातील 8 राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्त मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही समिती जीएसटी माफी सवलती देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन 8 जून रोजी आपला शिफारस अहवाल सादर करणार आहे. यानंतर यावर केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेणार. मेघालयाचे मुख्यमंत्री संगमा यांच्या संयोजनाखाली ही समिती आपला अहवाल सादर करणार असून दिनांक 8 जून पर्यंत तो केंद्राकडे सादर करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालावरून केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. या समितीत संयोजक म्हणून मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, तसंच सदस्य म्हणून गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मंत्री मोविन गोडिंगो, केरळचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल, ओडिसाचे अर्थमंत्री निरंजन पुयारी, तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव, उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार जबाबदार. देवेंद्र फडणवीसांनी केला आरोप. महाराष्ट्रात ओबीसी वर्गासाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेलं नाही, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 4 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. महाराष्ट्रात ओबीसीला जे राजकीय आरक्षण मिळालं होतं ते रद्द झालं आहे. ते आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने रिव्हिजन याचिका दाखल केली होती. ती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. आरक्षणासाठी ओबीसींची जनगणना आवश्यक नाही. मागच्या सरकारवर खापर फोडणं चुकीचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना योग्य कारण देण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरलं आहे.
योग्य माहिती गोळा करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करणं गरजेचं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आरक्षणांच्या निष्कर्षांमध्ये फरक न करता ओबीसी आरक्षण रद्दचा निर्णय. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांच्या संदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. परंतु हा निर्णय कायदेशीर नाही, कारण न्यायालयाने ओबीसी, एससी, एसटी यांच्यातील आरक्षणाच्या निष्कर्षांमध्ये फरक न करता हा निर्णय दिला असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. मंडल आयोगासमोर जेव्हा आरक्षण देण्याचा मुद्दा पुढे आला तेव्हा दरवेळी एससी, एसटीच्या जनगणनेच्या आधारावर आरक्षण त्या ठिकाणी द्यावे असे ठरले. मात्र ओबीसीची 1930 नंतर वेगळी जनगणनाच करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे एकंदर लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांना 27% आरक्षण देण्याचे ठरले. त्याला केंद्र सरकारनेही मान्यता दिली आहे. नगरपालिका हद्दीत लोकसंख्येमध्ये ओबीसीचे प्रमाण किती हे निश्चित नाही, त्यामुळे हे आरक्षण रद्द केले आहे. मुळात न्यायालयाने ओबीसी आणि एससी, एसटी यांच्यातील आरक्षणाच्या निष्कर्षांमध्ये फरक न केल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. राजकर्त्यांसह सर्वच पक्षांची मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आरक्षणाबाबत उदासीनता आहे, त्यामुळे त्यावर कोणी अपील करत नाही, असेही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. येत्या 5 जूनला बीड येथे निघणार मराठा क्रांती संघर्ष मोर्चा. पुण्यातही होणार आंदोलन. मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला अपयश आले. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले. त्यामुळे मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून न्यायालयाचा निर्णय होऊन महिना होत आला आहे, तरी देखील राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडत नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे हे बीड येथे मोर्चा काढणार आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात देखील मध्यवर्ती ठिकाणी अथवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रवक्ता तुषार काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठा क्रांती मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत काकडे बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष भरत लगड, कल्याण अडागळे, नितीन ननावरे, किशोर मुळूक, विनोद शिंदे, चेतन भालेकर उपस्थित होते. हा मोर्चा मुख मोर्चा नसून बोलका असणार आहे. सरकार विरोधात घोषणा दिल्या जाणार आहेत. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असले तरी सुरक्षित अंतरासह सर्व नियमांचे पालन केले जाणार असल्याचं काकडे यांनी सांगितलं. आरक्षणानंतर असं वाटलं होतं की अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकार सरसावेल आणि कुठेतरी पुढे येईल, पण तसं होताना काही दिसत नाहीये. आणि त्यामुळे दिनांक 5 जून रोजी मोर्चा काढायचा आपण पुरेशी वेळ दिली होती सरकारला आणि जाहीर आपण मागेच केला होता की 1 तारखेला लॉकडाऊन संपेल या अंदाजाने. पण आता त्यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवली. पण आमचं असं झालं की आई जेऊ हलिना बाप भीक मागू देईना, अशा प्रकारची परिस्थिती मराठा समाजाची झाली. आणि या परिस्थितीमध्ये मोर्चा हा उद्रेकाला आम्हाला समाजातल्या तरुणांच्या वाद देणं ही कुठल्याही परिस्थिती गरज आहे. तो वेगळ्या चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी तो 5 तारखेचा मोर्चा, त्याला परवानगी असो नसो आम्ही काढणार आणि 100% याची दखल ही राज्य सरकारने घ्यावी. आणि पुढची मोर्चांची जी शृंखला, ज्याचा पहिला मोर्चा बीडचा आहे, ती पुढे शृंखला प्रत्येक जिल्ह्यावर करण्याची वेळ आमची येऊ दे नये. प्रत्येकाला मास्क असणार आहे, प्रत्येकाच्याकडे सॅनिटायझरची बॉटल असणार आहे आणि सोशल डिस्टन्सिंग एवढ्या मोठ्या मोर्चात हे पाळलेलं तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळेल. जसं 2016ला क्रांती मोर्चामध्ये आम्ही जगाला तोंडात बोट घालायला लागलो. 24 तासात 39 किमीचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम राजपथच्या नावावर. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान 39 किलोमीटरचा रस्ता 24 तासात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या 61 निमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केलं. एका दिवसात 30 किमीचा रस्ता तयार करण्याचा संकल्प असताना राजपथ टीमने तब्बल 39.69 किमीचा रस्ता तयार करत विक्रम स्थापित केला आहे. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्येही झाली आहे. 39.69 किलोमीटरचा हा रस्ता रविवारी म्हणजेच 30 मे सकाळी 7 ते सोमवारी 31 मे सकाळी 7 या वेळेत म्हणजेच
24 तासात तयार करण्यात आला आहे। 3.5 मीटर रुंद आणि 39.69 किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, गोपूज, म्हासुर्णे असा होता। जवळपास 474 कामगार आणि 250 वाहने त्याचबरोबर मशिनरीच्या साह्याने हे काम पूर्ण झाले। कोविड-19च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा उपक्रम झाला आहे। या बातमीपत्रात इथेच थांबूयात। ताज्या अपडेटसाठी www.lokapeksha.com ला नक्की भेट द्या। YouTube आणि Facebook वरती बातमीपत्रास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। पाहत रहा लोक अपेक्षा न्यूज। धन्यवाद।